लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवावर नंदिनीचे बाबा हे नंदिनीला जबरदस्तीने दारू पाजल्याचा आरोप करतात आणि हे ऐकून जीवाला मात्र अतिशय दुःख होते आणि नंदिनी देखील बाबाच्या आरोपाशी सहमत असते। तेव्हा जीवा हा नंदिनीला बोलतो, या जगामध्ये खऱ्या प्रेमाची काही एक किंमत नाही। आज 21 दिवस झाले, परंतु आज मला माझी हार मान्य करावी लागत आहे, असे बोलून तो रागाने आपले सर्व कपडे घेऊन घरी निघून जातो आणि तेव्हाच नंदिनीला मात्र अतिशय वाईट वाटते। त्यानंतर आपण पाहतो जीवा हा घरी येत आहे। हे ऐकल्यानंतर बाबाही आनंदित होतात आणि बोलतात, लेकानी सुना येती घरात तोची दिवाळी दसरा। आणि तो घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो एकटाच असतो आणि तेव्हा पार्थ हा आश्चर्यचकित त्याला विचारतो, नंदिनी कुठे आहे? आणि जीवा हा त्याला प्रतिप्रश्न विचारतो, नंदिनी कोण नंदिनी? आणि तेव्हा सर्वजण हे अवाक होऊन जीवाकडे पाहू लागतात। तर तिकडे आपण पाहतो सिक्युरिटी गार्ड हा नंदिनीला बोलतो, मॅडम मला माफ करा, ती दारू जीवा सरांनी तुम्हाला पाजली नव्हती, ती दारू मी माझ्यासाठी आणलेली होती, परंतु तुम्ही पाणी समजून ती दारू प्याला, यामध्ये फक्त माझा दोष आहे, त्यांचा काहीच नाही। आणि तेव्हा नंदिनीला देखील जे दुःख झालेले असते। तर इकडे आपण पाहतो जीवा हा पार्थ रागवतो आणि बोलतो, तुमचे प्रेम मिळवण्यासाठी आमच्या प्रेमाचे टाचा घेसून जातील, परंतु तुम्ही 2 पाऊल पुढे होऊन आम्हाला माफ करण्याचा प्रयत्न करणार नाही, त्यामुळे तुमचे हे प्रेम तुम्हालाच लखलाभो। आणि तेव्हा पार्थला देखील अतिशय दुःख झालेले असते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ आणि नंदिनी हे काव्य व जीवाला माफ करणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।